हॅलो, गुड इव्हनिंग. तर खूप दिवसांआधी मी बोलले होते की मी शॉर्ट ब्लॉग का नाही टाकत आहे. तर मला बऱ्याच जणांनी कारण क्वेश्चन विचारले होते आणि मी बोलले की नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी सांगेल. पण ते सांगता नाही आलं किंवा मी सांगायचं राहून गेलं किंवा कसं सांगू मला हे कळत नव्हतं. अगदीच काय असं मोठं रिझन नाही आहे, छोटंसंच रिझन होतं. बट ते माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं कारण लग्नाला आमच्या 2-3च महिने झालेले आणि आम्ही इथे एकदम ऑल गुड हॅपी कपल सगळं चालू होतं. त्यामध्ये असं झालं की आम्ही फर्स्ट टाइम गणपती बसवणार होतो आणि त्यांच्या इथे माझ्या घरी बसतात. तर आणि त्यांच्या इथे नव्हते बसत कारण ऑफकोर्स कोणी लेडी म्हणजे मम्मी एकटीच होती त्याची. तर त्यांचं असं म्हणणं होतं की सून आल्यानंतर बसूयात वगैरे असं तसं किंवा आपल्या घरी आधी ते पण क्वार्टर्समध्ये राहायचं तर आपल्या घरी गेल्यावर बसूया. सो अशा सगळ्यामध्ये मग दादा वहिनींचं लग्न झालं पण ते पण पुण्याला असायचे आणि त्यांनी नंतर तिकडंच गणपती बसवायला पण चालू केलं कारण ऑफकोर्स प्रत्येक वेळेस जाणं शक्य नाही आहे. पण अनिचं म्हणणं होतं की आपण नगरला जाऊयात. तर बोललं ठीक आहे आणि आम्ही इथे सगळी शॉपिंग वगैरे केली, गणपती काय डेकोरेशन करायचं आहे ते सगळं ठरवलं आणि आम्ही गेलो नगरला. ॲक्च्युली 2-3 दिवसाचेच कपडे घेऊन गेलो कारण तेव्हा आमचं हे सुद्धा फिक्स नव्हतं की आम्ही विसर्जनापर्यंत राहणार आहे का. कारण आमचं असं म्हणणं होतं की गणपती बसूयात आणि माझं म्हणणं होतं आणि की 5 दिवसाचं बसूयात कारण प्रत्येक वेळेस नाही जाणं होणार ना. तर मग असं माझं म्हणणं होतं. पण आम्हीचं म्हणणं होतं की नाही आपण बसवलं तर पूर्ण 10 दिवसाचंच बसवायचं. सो तर आम्ही गेलो आणि तिथे गेलो आणि बोलला की एक काम करतो मी मुंबईला जाऊन ऑफिस करून येतो. त्याला हायब्रिड आहे सो 3 दिवस जावं लागतं. तर तो मुंबईला आला आणि ऑफिस केलं. मग तेव्हा मला त्यांनी पुण्याला सोडलेलं. मग मी पुण्यात पण माझ्या घरी राहिलेले तिथे गणपतीमध्ये आम्ही गेलेलो आणि त्यानंतर मग तो आला परत. मग आम्ही नगरला आलो. नगरला सगळं झालं एकदम व्यवस्थित छान मस्त. तिथे पण मी ब्लॉग काढत होते. रोज रोज छान छान प्रसाद बनवायचे. गणपतीत बरेचदा पाऊसच होता आणि मग त्यानंतर झालं असं की उद्या आम्हाला जायचं आहे. म्हणजे आम्ही काहीतरी संडेला जाणार होतो आणि आम्हाला जायचं आहे आणि आदल्या दिवशी सकाळी म्हटलं की आता नाही का वरच्या फ्लोअरला कसं आम्हीच राहतो म्हणजे जेव्हा दादा वहिनी येतात तेव्हा ते किंवा मग आम्ही गेलो तर आम्हीच राहतो. तर म्हटलं की नाही का वरती जरा क्लीन वगैरे करूयात म्हणून मग मी क्लीन केलं आणि फरशी वगैरे पुसायला घेतली. आणि फरशी पुसताना सीन झाला असा की मी फरशी पुसत होते, मला तिथं खिडकीच्या इथं थोडासा कचरा दिसला आणि म्हटलं की हा कचरा पहिले झाडूनी क्लीन करते आणि मग फरशी पुसेल. आणि अनिची अंघोळ झालेली, तो बेडवर पडलेला होता फोन बघत. त्याचं काही लक्षच नव्हतं. तर त्याच्या धुंदीत एकदम मग्न. आणि मग काय मी गेले पण तिथं काही एवढं नाही, थोडंसं जस्ट पाणी सांडलेलं होतं. सो तिथे थोडंसं पाणी सांडलेलं होतं. मी बाहेरच होते आणि एकदम जोरात आवाज द्यायला लागला की नाही म्हणजे असं पडल्यानंतर आपण आवाज देतो ना असं कोणाला तरी. मला म्हणायला लागला बाबू बाबू बाबू. मला वाटलं मस्ती करते आणि त्याच्यात असंच आमचं थोडंफार काही झालं असेल. मी म्हटलं जाऊ दे काही जायलाच नको. पण मग नंतर जास्तच आवाज द्यायला लागला. म्हटलं गेले तो डायरेक्ट खाली पडलेला होता. मला कळतच नव्हतं काय झालंय. मग मी एवढे हायपर झाले की मला काय करू तेच नव्हतं कळत. मी त्याला म्हणते मी काय करू. मला त्याला उचलायचं हे सुद्धा तेव्हा मला सुचत नव्हतं. आणि मग एकदम असं ह्याच्यामध्ये पण काय नाही. पण नंतर ते घरात एक वेदांग तेल आहे तर ते लावलं, आयुर्वेदिक टाईप तेल आहे ते. तर ते लावलं आणि ठीक होतं म्हणजे झालं होतं ओकेमध्ये ते. पण तरी पण आहे ना थोडासा पायऱ्या चढ उतर करताना त्याला थोडा त्रास होत होता. तर आम्ही म्हटलं की नको बाबा तिकडे एक तर मुंबईला जायचं आहे, ट्रेनचा प्रवास माहिती आहे म्हणजे जास्त हेक्टिक होतं. तर बाबा दाखवून घेऊयात. आणि तो पण बोलला म्हणजे थोडंफार असतं तर तो पण आपण असं म्हणतो ना की जाऊ दे वगैरे. पण तो पण बोलला नाही जाऊ देत नाही का जाऊनच येऊ दवाखान्यात. म्हणून मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो चेक करायला. तर काय नाही म्हणजे एक चांगल्याच डॉक्टरकडे गेलो हॉस्पिटलमध्ये. तिथे गेलो आणि त्यांनी चेक वगैरे केलं. तर त्यांच्याकडे आधी हिस्ट्री होती की हा ना एकदा दोनदा कॉलेजमध्ये असताना कबड्डी खेळायचा तो. तर तेव्हा पण तो पडला होता आणि सेम पायालाच त्याला इंजर्ड झाला होता. आणि मग त्यानंतर एक वर्ष आधी आहे ना म्हणजे आमच्या एंगेजमेंट नंतर तेव्हा पण आहे ना तो ऑफिसचंच काहीतरी इव्हेंट टाईपमध्ये होता आणि तिथे तो गेलेला. तर तेव्हा पण त्याचा पाय तोच ट्विस्ट झाला होता म्हणजे असं जागेवरच नाही का गुडघ्याखाली फिरल्यासारखं. तर तसं झालं होतं. आणि मग ते चेक केलं तर ते बोलले की ठीक आहे काही नाही. एक्सरे काढला, एक्सरेमध्ये काही नव्हतं. मग बोलले ठीक आहे आणि बोलले की 5 दिवसाच्या गोळ्या देतो, नाही राहिलं तर मग आपण MRI करूयात. आता आम्हाला तर जायचं होतं, आम्ही एक तर हे करू शकत होतो 5 दिवसाच्या गोळ्या घेऊन इकडे आलो असतो. पण कुठून बुद्धी सुचली आणि नको त्या गोष्टीला म्हणजे नाही का आता मी असं बोलतो आणि नको यार लय खर्च होतोय असं तसं. पण तेव्हा मी म्हणलं की नको आणि एक काम करूयात का आपण MRI काढूनच घ्यायचा का. तुझ्या गुडघ्याचं कायमचं दुखणं आहे. कधी पण
जिम जॉईन केली किंवा काय पण झालं ना, त्याचा गुडघा आहे ना थोड्या दिवसात नक्कीच दुखायला लागतो. आणि मग मला अशी चिडचिड होती की बाबा यार आत्ताच तर चांगलं चालू केलं, आत्ता चांगली रुटीन बसली होती, मग लगेच काय तू. मग मी तेव्हा चिडचिड करायची, पण ऑफकोर्स ज्याचं त्याचं दुखणं त्यालाच माहिती, पण त्याला त्रास व्हायचा म्हणून मग तो नाही कंटिन्यू करायचा. आणि झालं मग काय, त्याने कधीच न ऐकणारा माझा एका म्हणण्यात तो पण बोलला हां ठीक आहे चल काढूयात. घरी आलो, घरच्यांना विचारलं. आता काय काय हॉस्पिटल्सचं असतं ना की त्यांच्याकडेच ट्रीटमेंट आणि जरा मग चांगली ट्रीटमेंट हे ते, त्याच्यासाठी मग एवढे काय रिपोर्ट्स बरोबर देत नाहीत. म्हणजे बऱ्यापैकी कधी कधी फेक रिपोर्ट्ससुद्धा असतात. म्हणून मग ते पप्पा बोलले की नाही का आपण चांगल्या डॉक्टरकडेच MRI पण करूया. एक मिनटं, मी माझं हे विसरली आहे, ब्लेंडर विसरले होते मी ॲक्च्युली. मी माझा एक गेट रेडी विथ मी, मला एक शूट करायचे आहेत 2 आणि ते आजच करावेच लागणार आहे. जरी माझी तब्येत एवढी ठीक नाही, माझ्या आवाजावरून कळत असेल मला थोडीशी सर्दी झालेली आहे, पण करायचेच आहेत मला ते आज कसे पण. तर मग मी मला असंही आवडता मी काहीच करणार. तर मी बोललं की एक गेट रेडी विथ मी पण होईल आणि त्यासोबत एक होईल स्टोरी टाईम. तर म्हणजे मला हे खूप दिवसाचं सांगायचंच होतं. बऱ्याच जणांना माहिती पण नव्हतं काय झालं आहे, कुठे मी माझं लग्न झालं मी काय गावाकडेच दिलं आहे की काय. मला म्हणजे गावाकडेच ऑफकोर्स नगरलाच दिलं आहे की नगर काय आमचं गाव नाही आहे. गाव नाही म्हणजे की सिटीमध्ये, आम्ही असं प्रॉपर नगरमध्ये एखाद्या खेडेगावात वगैरे असं काही नाही आहे, आम्ही प्रॉपर सिटीमध्येच आहे. माझ्या मम्मी पप्पांचं पण गाव नगरच आहे आणि माझं सासर पण आता नगरच झालं आहे. तर हे करायला मग आम्ही एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये MRI काढला आणि MRI आम्हाला रात्री काढायला लागला. म्हणजे तिथे टाईमच आम्हाला रात्री दिला. मग आम्ही रात्री गेलो आणि रिपोर्ट्स येणार होते दुसऱ्या दिवशी सकाळी. तर ॲक्च्युली इथे मिरर आहे, सो मी इथे जास्त बघते आहे. हां, तर मग काय ना आम्ही केलं एकदम म्हणजे असं कॅज्युअली. मला तेव्हा थोडं MRI म्हणजे असं काहीतरी. आणि मेन म्हणजे लग्न झाल्यानंतर एक महिनाभरातच मम्मीचं ऑपरेशन झालेलं. तर हॉस्पिटलच्या गोष्टींना काय माहिती, मला तेव्हा अशी मी घाबरतेच. त्याच्यात असं काही नाही आहे की मी ते बघेन. मी खूप घाबरते हॉस्पिटल्सला, मी इंजेक्शनला खूप घाबरते. सलाईन म्हणजे तर बापरे मला पण असतं. हां, तर ते मी पुढे सांगणारच आहे. तर मग गेलो एकदम कॅज्युअली, आम्ही असंच गेलो आहे समजा आणि का केलं अशातला भाग झाला तो. शिट, मी प्रायमर लावायचं राहिले पण काही गरज नाही आहे. मी जे टोनर यूज केलं तर चांगलंच आहे त्याच्यामुळे. सो मग त्यानंतर झालं असं की दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो रिपोर्ट्स आणायला आणि तेव्हा आम्हाला समजलं. आम्ही रिपोर्ट्स घेतले आणि काय लगेच आपलं असतं ना ChatGPT, ते ChatGPT पण केलं. आम्हाला थोडीशी आयडिया आली होती, पण तरी डॉक्टरकडे दाखवलं आणि आम्हाला कळलं की हे जे इंजुरी झाली आहे त्यासाठी आम्हाला सर्जरी करावी लागणार आहे. आणि सर्जरी म्हणजे डॉक्टरसाठी खूप छोटी गोष्ट असते. मला मम्मीच्या ऑपरेशन वेळेस पण कळलं, जेव्हा मणक्याचं ऑपरेशन झालं आपल्यासाठी मणका म्हणजे मेन असतो आणि डॉक्टरसाठी ते खूप किरकोळ असतं. म्हणजे वेल एज्युकेटेड डॉक्टर असतील तर खरंच ते व्यवस्थित हँडल करतात, पेशंटला पण व्यवस्थित सांगतात. कारण मेन म्हणजे कारण आम्ही गेलो ज्या डॉक्टरकडे आम्ही पहिले दाखवलेला ते डॉक्टर पण ऑफकोर्स चांगलेच आहेत, जे ते आपल्या ह्याच्याने चांगले असतात. तर आम्हाला त्या डॉक्टरने असं सांगितलं की हे ऑपरेशन तर करायलाच लागणार आहे, कारण याच्या आधी पण तुम्हाला सेम इंजरी झाली आणि नाही केलं तर मग असं होईल तसं होईल हे ते. पण त्यांनी सांगितलं की यानंतर तुम्ही फुटबॉल नाही खेळू शकत, तुम्ही हे नाही करू शकत, तुम्ही ते नाही करू शकत, लाईक रनिंग हे ते खूप काही गोष्टी सांगितलं. आणि म्हटलं बाई मग जरी आपण सर्जरी केली आहे, मग आता तर आपल्याला त्या गोष्टी करता येत नाही आहेत, मे बी केल्या पण असत्या जर फक्त गोळ्या घेऊन तर आलं असतं तर. म्हणजे माहिती नसल्यावर आपण कशाला एवढी काळजी घेतो ना, दुखल्यावर फक्त आपण लक्ष देतो म्हणजे की आपलं चुकतं. तर मग डॉक्टरचं म्हणणं होतं तुम्ही हे नाही करू शकत, ते नाही करू शकत. आणि मग आम्ही काय तयार पण झालो आणि डॉक्टरला बोललं बरं ठीक आहे, म्हणजे कधी करायला लागेल ऑपरेशन, कारण आम्हाला मुंबईला जायचं आहे, आम्ही इथे राहत नाही, आम्हाला ॲक्च्युली आजच जायचं होतं असं तसं. तर डॉक्टर बोलले ठीक आहे आपण उद्या तुम्ही ॲडमिट होऊन जा, असे एकदम ऑपरेशन्स आहेत. तर जे नाशिकचे डॉक्टर आहेत ते येणार आहेत आणि त्यांच्याकडून मग आपण ऑपरेशन होते कर. म्हटलं उद्या? अरे मला मेंटली प्रिपेअर होण्यासाठीच किती वेळ जातील, त्याचं तर स्वतःचं ऑपरेशन आहे, त्याला तर अजून जास्त म्हणजे. आणि त्यांनी खूप कॅज्युअली सांगितलं की मग म्हटलं की बरं ठीक आहे, पण एकदा जरा घरच्यांशी पण आम्ही हे करतो आणि आपण लगेच थोडे असं एखाद्या ठिकाणी
झालं आणि नाही का, म्हणजे ऑफकोर्स आपण एक दोन ठिकाणी विचारतोच ना की हा बाबा खरंच गरज आहे का ऑपरेशनची. मग काय आम्ही गेलो आणि मी थोडी टेन्शनमध्येच होते. मी खरं सांगायचं तर थोडी नाही, भरपूर टेन्शनमध्ये होते. कारण मला असं झालं की माझ्यामुळे ऑपरेशन करायला लागतं, माझ्यामुळे आणि पडलाय. मी फारशी गोष्ट होते आणि मजाकमध्ये बोलत होते ती गोष्ट. आणि कुणालाही सांगितलं, कुणाला म्हणजे जेव्हा जे आपले नॉर्मली माझे रोजचे फोन असतात जसे की मावशी, मामा, मम्मी पप्पा, हे ते, आणि सगळेजण असे हसी मजाकमध्ये बोलून जायचे की काय तू असतं. मग मी थोडीशी म्हणजे नाही का डिप्रेशन नाही म्हणता येणार, बट मी खूप असे हे झालते की यार हो यार, म्हणजे मीच काय अनलकी आहे का दुसऱ्यांसाठी. माझं लग्न झालं आणि लगेच माझ्या मम्मीचं हे झालं, म्हणजे माझंच लग्नच झालं ना असं तसं. आणि अनिचं पण आता माझ्यासोबत लग्न झालंय आणि हे असं होतंय, तर माझ्याचमुळं होतंय का वगैरे वगैरे. यार हा शेड मला टॅनिंग झाली आहे खूप जास्त, माझं परफेक्ट मॅच होणारा शेड सुद्धा नाही मॅच होते. तर मग ते ऑपरेशनचं ठरलं. मग आमचं आम्ही पुण्याला वगैरे आलो एकदा दोनदा, पुण्याची डॉक्टरशी एन्क्वायरी केली. त्यानंतर ते मेडिक्लेम हे ते तर खूप मोठ्या जास्त झंझटच्या गोष्टी असतात, ते केलं. आणि तो वर्क फ्रॉम होम घेतलं. मेन म्हणजे आम्ही पहिले तर सुट्ट्याच घेतल्या, कारण तेव्हा तर लगेच करणं पॉसिबलच नव्हतं. मग आम्ही ऑपरेशन करायला म्हणजे पुण्यालाच करायचं ठरलं आणि सेम हॉस्पिटल जिथे मम्मीचं ऑपरेशन झालेलं. आणि झालं मग ऑपरेशन. काही एवढं जास्त वेळाचं नव्हतं, झालं ऑपरेशन छानपणे. आणि डॉक्टरने आम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज घ्यायला सांगितलं. आणि त्या डॉक्टरच्या मते ऑपरेशन नंतर 15 दिवसात तुम्ही बरे होत जाताल, 20 डेजमध्ये तुम्ही ट्रेनचा लोकलचा प्रवास करू शकता. हे असं डॉक्टरचं वाक्य होतं. मला ज्या वाक्यावर अजूनही चीड पण येते आणि अनिवर पण डाऊट येतो. म्हणजे मी बोलते पण त्याला, आणि डॉक्टरला पण मी विचारलं होतं की 20 डेज, लिटरली 6 ते 7 महिने आम्ही नगरला राहिलो. त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी केल्या. त्यांनी सांगितलेलं फिजिओथेरपिस्ट लागेल तुम्हाला, जी की रोज येऊन घरी व्यायाम घेईल. ठीक आहे, लावलं. त्यानंतर बोलले की तुम्ही जिमचं वर्कआउट चालू करा. आम्ही ते केलं, पीटी लावून गेलं, प्रॉपर डाएट मी स्वतः पण चालू केलं. म्हणलं एक माणसाने होत नाही, म्हणून मी पण डाएट चालू केलं. प्रॉपर प्रोटीन, स्प्राउट्स, ड्रायफ्रूटचे लाडू ते माझ्या मम्मीने बनवून दिले. नंतर आम्ही इकडे बनवले ते मेथीचे लाडू, हे ते सगळे म्हणायला लागले. नॉनव्हेज चालू करा परत एकदा तर नॉनव्हेज सोडले, आता काय परत चालू करायचं नव्हतं. परत सगळे म्हणायला लागले की चालू करा. ज्यांच्या माळ होत्या त्यांनी माळ काढून कोरोनामध्ये हे केलं. बाई पण नाही, नॉनव्हेजनीच होतं असं नाही. आणि डॉक्टरला पण विचारलं, असं नाही बाबा खूपच गरजच असती, आता नॉनव्हेजच राहिलंय जगात, खाणार ना माणूस, पण नव्हती तेव्हा गरज, तर मग का. आणि सगळं केलं आम्ही, आणि तरी पण ह्याचं पायच नीट होत नाहीये. आणि दर महिन्याला जायला लागते डॉक्टरकडे, पुण्याला येतोय दर महिन्यात, तरी पण काय व्हायना. मी डॉक्टरला विचारायचे, डॉक्टर ऑपरेशन तर ओके झालंय ना, ऑपरेशन मध्ये तर काही प्रॉब्लेम नाही. ऑफकोर्स जर काय झालं असतं तर त्यांनी काय आम्हाला सांगितलं असतं. प्रॉपर सगळं करत होता, हा ड्राईव्ह करत होता, आम्ही स्वतःच ड्राईव्ह करून म्हणजे तो स्वतः ड्राईव्ह करून आम्ही जायचो पुण्याला. सगळं नाही होत होतं, फक्त असं प्रॉपर त्याच्या पायाला असं वाटतच नव्हतं की मी आता आधीसारखा झालोय. म्हणजे माझ्या मम्मीचं पण ऑपरेशन झालं ना, तर मम्मी कायम सारखीच बोलते. आणि याच्यासमोर उगाच बोलली काय माहिती, त्याच तर एखाद्याने मग सांगितलं आपल्या हा ती गोष्ट डोक्यात असं नाही ठेवणार, काय कोणाची गोष्ट चांगली सांगितली तर, पण आपल्या कामाची आपण चांगलं डोक्यात ठेवतो. तर तसं मम्मीने काय सांगितलं की नाही, ऑपरेशन झाल्यावर माणूस आधीसारखं एवढं हे राहत नाही, थोडं नाही का म्हणजे फरक पडतोच, आधू झाल्यासारखं होतं. माझ्या ऑलरेडी तेच डोक्यात ठेवलं आणि झालं. खूप टाईम गेला आणि त्या सगळ्यामध्ये पण मी आधी करत होते. तर ते मधला जो पिरियड होता ऑपरेशन वगैरे येते, ऑफकोर्स ते काय मी काय तेव्हा एवढी मेंटली हे नव्हते की लगेच मी नाही का ब्लॉक करू शकेल. पण त्यानंतर पण मी केलं असतं स्टार्ट. पण सीन असं होत होतं की जेव्हा मी गणपतीत पण राहिले सासरी माझ्या, म्हणजे लग्नाआधी म्हणजे सॉरी लग्न झालं पण राहिलेले एखादा महिना. पण तेव्हा सगळं वेगळी गोष्ट होती. तेव्हा मला सगळ्या गोष्टी कळायला याला त्याला वेळ लागत होता. पण आता जेव्हा राहिले मग तेव्हा तर जास्त असं नाही नाही. त्याच्यात मला पूर्ण टाईम मी आणि सोबतच असायचे. आणि ते एक्सरसाइज घे करते त्याच्या रिकव्हरीसाठी म्हणजे तेच सगळं चालू असायचं. त्याच्यामध्ये मेन म्हणजे गणपतीनंतर असं होतं की सगळे फेस्टिवल्स चालू होतात. मग हा सण आलाय, तो सण आलाय, घर आवरा, हे करा ते करा, इकडं जायचंय तिकडं जायचंय. आणि मेन म्हणजे माझ्या लग्नानंतरचे सगळे पहिले सण ऑलमोस्ट, आता होळी झाली रिसेंटली जी की आम्ही इथे केली, तर ऑलमोस्ट सगळे सण माझे झाले तिकडं. चांगली
गोष्ट आहे, ती खूप चांगली गोष्ट आहे. आणि ब्लॉगमध्ये तर मला शेअर करायला खूप जास्त आवडलं असतं, कारण आम्ही नेमकं असं होतं की सणांना नाही का दादा बहिणी आदू ते पण यायचे तिथं, मग जास्त मजा यायची. पण ना आपल्या घरचे एवढे कम्फर्टेबल नसतात आणि मग माझ्याकडून पण कधी कधी राहून जायचं, मग कायच दाखवणार ना ती. मी खरं सांगते, मी आणि सोबत म्हणायचे मला फसवलंय. मला लग्न करून मुंबईला घेऊन जाईल बोलायलाच आणि इथे नगरमध्ये आणून ठेवलं, कारण नगरमध्ये काहीच नव्हतं फिरण्याला. पहिली गोष्ट तर माझ्याकडे गाडी नव्हती, म्हणजे 4 व्हीलर होती, पण नगरमध्ये मी एकटी चालू शकेल इतका कॉन्फिडन्स तर नाही आहे. एमर्जन्सी आली तर मी चालवेल पण नाही. आणि सर्दीने बेकार डोकं पण धरलंय. हा तर मी इतकी बोल राहायचे, एखाद दिवस मावशीकडे राहिले, एखाद दिवस मामाकडे राहिले. सण आला मग नकोच घरच्यांचं म्हणणं होतं, नाही कोणीच म्हणलं नाही, पण ते थोडंसं म्हणणं होतं की मी नाही जावं दिवाळीला मम्मींच्या इथे भाऊबीजेसाठी. पण ऑफकोर्स पहिली दिवाळी होती, किती पण काय म्हणलं तरी म्हणजे वाटतं ना. आणि मम्मी ते पण येणार नव्हते इकडं नगरला दिवाळीसाठी, तर मग मला जायचं होतं. मग मी गेले, पण तरी आणि एक्सरसाइज काय घरचे घेऊ शकतील असं काही हे नव्हतं, कारण मेन म्हणजे मीच ओरडून आणि हे कर आणि नाही करावंच लागणार आहे, नाही तू करू शकतो, तू नाटक करतोयस का, असं तसं ते बोलून त्याला काय दुखत असेल त्याची त्याला माहिती. पण मी त्याच्याशी इतकं असं भांडून बोलून त्याला सगळं करायला लावायचं आणि घरच्यांचं एका पॉईंट नंतर नाही ऐकत मुलं, ऑफकोर्स मुली पण. आणि मग वैतागून जायची मम्मीला बाकीचे पण कामं असायचे. मग मम्मी बोलायची की यार म्हणजे नाही का. मग काय मी गेले नगरला, आमचं परत तेच रुटीन चालू झालं, जिम हे ते सगळं चालू होतं. स्टोरेज फुल झालेलं, त्यामुळे थोडासा वेळ ते क्लीन करण्यात गेलं. तर माझा फेस मेकअप ऑलमोस्ट झाला आहे. मला काय जास्त मेकअप करायचा नाही आहे, कारण मला एकदम लाईटच असे एकदम क्लोजअप शॉट्स काही नाही आहेत शूटमध्ये. हां मग सगळं झालं, सगळं चांगलं चालू होतं. पण मग ब्लॉग घेणं तिथे एवढं असं शक्य नव्हतं. आणि काय मेन म्हणजे असं हॅपनिंग होत नव्हतं. सणसूद आला तेवढ्यापुरते तेवढं त्या गोष्टी होत होत्या, पण नंतर मग असं काही एवढं नव्हतंच की काय करते, असं काही नव्हतं. ऑफकोर्स इथं पण मी काय असं हे नाही, पण त्यामुळे मग काय जाऊ दे म्हटलं. आणि बरेचदा करायचे ट्राय, शूट पण करायचे, पण मग ते लिंक तुटलीच नव्हतं होत आधीसारखं एवढं प्रॉपर. मग मूडच गेला त्यात. आमच्या दोघांमध्ये बऱ्याचदा वाद असेच काही ना काही कारणांवरून. कारण ठीक आहे, पण मग झालं आता जाऊ दे. म्हणजे भांडणं वगैरे ते काय तात्पुरते होते. आता सकाळी खूप जास्त इमोशनल, काल दुपारपासून मी खूप जास्त इमोशनल आहे, कारण आज आम्ही मोर दॅन 6 मंथ नंतर ऑफिसला गेलाय. आणि एवढे दिवस आम्ही कंटिन्यू सोबत होतो. कंटिन्यू म्हणजे लिटरली 24 hours म्हणलं तरी चालेल, आम्ही सोबतच असायचो. मग त्याच्यानंतर मीटिंग्स असू देत, काही पण असू देत, घरची ओरडायची मला, अगोदर त्यासाठी जेवायला नको थांबू, तुझं खाऊन घे हे ते. पण बाई मी माझा नवरा प्रेमी, मी माझी नवरा पगलू, सोबतच जेवायचो. आणि तुला कळत नाही का, ताट वाढून ठेवलंय, पटकन जेवायला ये ते फुल. काल मी इतकी वर्ष झाले मला म्हणतोय तू असं बोलतेस का, मी कुठे सोडून मिळून दुसऱ्या देशात चाललं म्हणलं. देशाचा प्रश्न नाहीये, पण होते ना म्हणजे खूप जास्त सवय म्हणजे तो माणूस माझ्या आसपासच असणार आहे कायम, तेव्हा मला माहिती होतं. आणि आता अचानक ऑफकोर्स अजून पण हायब्रिडच आहे, थांबला. आणि त्याच्यात नेमकं मी आजच थोडीशी आजारी पण पडले, त्याच्यामुळे मग त्याचं पण मन असं हे होत होतं की काय करू, जाऊ की नको. पण म्हणलं नको, कोणताही दिवस असणार आहे तो फर्स्टच असणार आहे आता ऑफिसला जाण्यासाठी. आज सकाळपासून त्याची तयारी चालू होती, एकदम लहान बाळाची पहिला दिवस नसतो का शाळेचा. माझं हे व्यवस्थित दिसतंय ना, माझं ते व्यवस्थित दिसतंय ना, म्हणजे पॅन्ट शर्ट हे ते लुक, म्हणजे तो एकदम असं. मी विचारलं पण त्याला, तू नर्वस आहेस का, मला नाही आता काही वाटत नाही आहे, काय आता ऑल गुड, सगळं ठीक आहे. पण बोलत जरी नव्हता तरी ते दिसत होतं त्याच्या वागण्यात. गेला मेन म्हणजे मला मेट्रोचं जास्त टेन्शन होतं, मेट्रो बोलते लोकलचं जास्त टेन्शन होतं. जाताना काही नेताना पण फार गर्दी असते आणि मग काळजी लागते, बाकी काही नाही. ते व्हिडिओज येते एक तर ठीक आहे, पण आता काय काम करणंच आहे. गेला विचारा, सारखं मला फोन पण करतोय, मेसेज करतोय, मला एकटं नाही वाटलं पाहिजे म्हणून. चला माझं ऑलमोस्ट रेडी झाली आहे. मी साडी वगैरे घालून रेडी होईल आणि त्यानंतर तुझे ब्लॉग्स आणि क्लिप्स आहेत ते मी मे बी कॅप्चर करायचं ट्राय करेन, नाही तर मग माझ्या शॉर्ट्समध्ये तुम्हाला दिसतील. वन ऑफ द मेन थिंग जी की मी सांगायची विसरली आहे ह्या
सगळ्यांमध्ये जणांना प्रश्न असेल की ऑपरेशन म्हणजे नेमकं कशाचं होतं. तर ऑपरेशन होतं त्याचं लिगामेंट ACLचं होतं ऑपरेशन, जे की खरंच नाही एवढा टाईम लागत रिकव्हरीला, आणि थोडं जास्त लागला. ते डिपेंड करतं आपल्या बॉडी टाईप्सवर. पण आता तो चांगला आधीसारखं म्हणजे हे करू शकतोय सगळ्या गोष्टी. तर ACLचं जे वर्क असतं मेन म्हणजे ते आपल्या 2 हाडांना जॉईन करून ठेवतं. म्हणजे ते एक जाड दोऱ्यासारखं असतं. तर ते वेगवेगळ्या टाईपनी म्हणजे ऑपरेशन्स असतात. तर नगरला जे ऑपरेशन करणार होते ते स्क्रूवाला करणार होते, आणि आम्ही पुण्याला जिथे विचारलं तर तिथे ते याच्यापेक्षा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी होती आणि चांगलं होतं. तर मग आम्ही विचार केला की हलगर्जीपणा करायला नको, म्हणून आम्ही पुण्यालाच केलं. ऑफकोर्स नगरमध्ये पण खूप चांगले चांगले डॉक्टर्स आहेत, चांगले चांगले हॉस्पिटल्स पण आहेत, पण आपण करू शकत होतो पुण्याला. माझं घर पण होतं, म्हणजे जर इनकेस जास्त दिवस राहायची वेळ आली तर काही सगळं होतं. दादा पण म्हणजे याचा भाऊ जो आहे तो पण पुण्यातच राहतो, त्याच्यामुळे म्हणजे काही आपल्याला हे नव्हतं. बरेचसे डॉक्टर्स इथले ओळखीचे आहेत. आणि बाकी म्हणजे हे ऑपरेशन आहे ना, मोस्टली जे असे स्पोर्ट्समधले जे असतात प्लेयर्स, तर त्यांचं उलट परत परत पण होतं ऑपरेशन. म्हणजे ठीक आहे, म्हणजे ओके म्हणले डॉक्टर, बोलले की सगळ्या गोष्टी करू शकता, आपण ऑपरेशन कशासाठी करतो. ऑपरेशन मुळात आपण यासाठी करतोय की त्यानंतर आपल्याला तो त्रास परत व्हायला नकोय. आणि ऑफकोर्स आपल्याला पण हेच गोष्ट पाहिजे की एज काही जास्त नाही आहे, यंग आहे. डॉक्टरांचं पण हेच म्हणणं होतं की जर तुम्ही समजा 50च्या पुढे असाल वगैरे आणि तेव्हा जर हा प्रॉब्लेम झाला तर तेव्हा काही ऑपरेशनच करून, म्हणजे आम्ही विचारत होतो ना की ऑपरेशनच करावं लागणार आहे का, विदाऊट ऑपरेशन हे होऊ शकतं का. तर ते बोलले की तुम्ही 50च्या पुढे असता तर मग मी एक वेळ हा सल्ला दिला असता की ऑपरेशन नका करू, पण आता तुम्ही यंग आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्यात अजून, तर तुम्ही काहीच केलं नाही आहे, म्हणजे जग पाहायचं आहे तुम्हाला अजून, तर मग ऑपरेशन गरजेचं आहे. आणि मग म्हटलं ठीक आहे करून टाकूयात. आणि त्यानंतरची जी स्वेलिंग होती ना ती खूप दिवस होती, आणि त्याच्याने म्हणजे मला टेन्शन यायचं. आणि मोस्टली जसं मला माहिती आहे तर हे पाय अचानक ट्विस्ट झाल्याने किंवा मग अचानक मोठी उडी मारल्याने वगैरे पण होतं हे. तर इट्स नॉर्मल. पॅनिक मी खूप जास्त झाले होते, म्हणजे मी प्रत्येकच गोष्टीत खूप जास्त हायपर आणि पॅनिक होऊनच रिॲक्ट करते. हा माझा स्वभाव आहे जो की नसला पाहिजे, कारण मग आपल्याला एखादी गोष्ट कोणी सांगायला हे होतं नाही का, बोलतं की याला नको लगेच सांगायला. तर तसं आहे ना, मी चांगली भारी भक्कम स्ट्रॉंग मुलगी, पण असं होतं ना जेव्हा आपल्या जवळच्या माणसांचं ती गोष्ट आपण पाहतोय तर मग थोडंसं हे खूप त्रास होत होता तेव्हा त्याला. आणि मग असं वाटायचं, म्हणजे मी तो जो पिरियड होता ना नगरला असताना सारखं, म्हणजे हे पूर्ण वर्षात जे होतं ते खूप खराब गेलं. समजा लग्न झाल्याची खूप चांगली गोष्ट आहे त्यामधली, पण मम्मीचं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन मी स्वतः ॲडमिट होते, कारण मला ते गोचिडलाप वगैरे झाला आणि त्याच्यानंतर आजारी पडला. म्हणजे दोघांचे बड्डेचे खूप चांगले आम्ही प्लॅन केलेले होते. ऑफकोर्स याच्या आधी पण आम्ही बरेच वर्ष खूप एकमेकांच्या बड्डेसाठी स्पेशल फील वगैरे करून देण्यात त्या सगळ्या गोष्टी. पण लग्नानंतर म्हणजे सोबत राहतोय आम्ही, त्यानंतरचं पहिले बड्डे होते आमचे, त्यामध्ये आम्हाला काही एवढं काही स्पेशल इथे असताना आम्ही खूप चांगले प्लॅन केले होते, पण ठीक आहे नाही करता आले ते. पण ऑफकोर्स आता झालंय उलट चांगलं झालं की आम्हाला ते तेव्हा कळलं, नाही तर आम्ही ते काय 5 दिवसाच्या गोळ्या राहून गेलं असतं आणि परत हे झालंच असतं. पण ते बोलले की नाही बरं, म्हणजे नाही करून टाकली सर्जरी. ठीक आहे, आता वेळ लागतो कुठल्याही गोष्टीला रिकवर व्हायला, वेळ लागतो. आणि त्यात म्हणजे जरी आम्ही पूर्ण डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीने एक्सरसाइज करत होतो, हे सगळ्या गोष्टी करत होतो, तरी पण बऱ्याचदा खूप जास्त पेन असल्यामुळे आपण नको म्हणायचो, कारण फिजिओथेरपिस्ट 1 महिना होत्या त्या यायच्या, रोज एक्सरसाइज करून घ्यायच्या. पण जर आपण स्वतः आपली मानसिक तयारी नाही दाखवली तर थोडा वेळ लागतो. आणि मग आता मी पण अगदी, मला माहित नाही ना त्याला किती वेळ होते, मी फोर्स जरी केला तर उगाच काही जास्तीचं झालं तर मग घरचे पण बोलायचे की नको तू जास्त त्याला त्रास नको देऊ, त्याच्या कलेने होऊ दे. तर मग त्याच्या कलेनेच तो उशीर होत गेला. ही गोष्ट ठीक आहे, माझं झालंय व्यवस्थित चांगल्यापणे, व्यवस्थित सायकलिंग वगैरे येते, सगळ्या गोष्टी आम्ही केल्यात, झालाय तो कवर. आम्ही आलोय मुंबईला येऊन पण आता 1 महिना आम्ही घरीच राहिलो. त्याला लगेच वर्क फ्रॉम होम, म्हणजे लगेच ऑफिस नव्हतं जॉईन करायचं, मुद्दामूनच आम्ही थोडं लवकर आलो. म्हटलं इथलची पण थोडी सवय झाली पाहिजे, कारण नाही इथलं खरं सांगायचं तर वेदर सूट नाही होत, पाणी मला सूट नाही होते. माझे केस खूप जास्त तिथे असताना पण गळायला चालू झालेले, पण मला नाही सूट होते. आणि माहिती नाही आहे काही गोष्टी जवळ एवढ्या नाही आहेत, म्हणजे आहेत, पण काय माहिती, मी पुण्यात राहिली म्हणून मला वाटतं पुणे म्हणजे भारी. मी नगरमध्ये पण राहायचे, मला वाटायचं की अरे ही गोष्टीसाठी एवढं लांब झालं. ऑफकोर्स तिथे छोट्या गोष्टींसाठी आपण तुळशीबागेत गेलोय, पण इथे अरे तुमची इथे आमच्या इथे मिळायच्या. पण मग ठीक आहे, पण आता झालंय सगळं व्यवस्थित झालंय. आणि आज गेलाय आणि ऑफिसला चांगलं, म्हणजे चांगलं काही वाटत नाही एवढं, पण ठीक आहे चल.
तो चांगला जाऊ शकला ऑफिसला. त्याच्या आधी आम्ही खूप ठरवलेलं तुला आहे ना लवकर जाऊन ना ट्रेनची प्रॅक्टिस करायची. मला ट्रेनची प्रॅक्टिस काय, आपण गेलो ऑफकोर्स तू माझ्यासोबत येते, थोडं ऑड टाईमला जाणार, गर्दीच्या टाईमला आपण जाणार नाही. गर्दीच्या टाईमला मी गेलं मला उभं राहून येणंच आहे ना, तेव्हा मी काही बोलू नाही शकत ट्रेनमध्ये की माझं सर्जरी झाली आणि मला बसायला जागा द्या किंवा हे ते. ठीक आहे, बट ऑफिसचं एवढं तरी ठीक आहे, ते कंपल्सरी असा काही टाईम नाही आहे. त्याच्यामुळे तो हवा तेव्हा जातो. गेलाय आज थोडा लेट गेलाय आणि होपचं लवकर येईल. ऑल डन. थोडासा काय मसाला वगैरे ह्याच्यात छोट्या छोट्या गोष्टी राहिलेल्या आहेत, एवढं पण काय नाही करायचं. नाही म्हणजे मला एवढा फोकस करायचा होता, पण आज काय माझी थोडीशी इच्छा झाली थोडा रेडी व्हायची. पण मला विदाऊट लिपस्टिक हा व्हिडिओ एंड नव्हता करायचा, म्हणून मग मी लिपस्टिक लावून व्हिडिओ एंड करते. आता खूप छान दिसते. हां, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशी माझी स्टोरी टाईम व्हिडिओ जर अजून हवा असेल तर ह्या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत शेअर करा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.